नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण हरतालिकेची पूजा कशी करणार आहोत ते मी दाखवणार आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। मी हरतालिकेची कहाणी, पूजा कशी करायची हे सविस्तरपणे दाखविणार आहे। मी येथे आरती तयार करून घेतलेली आहे। आरतीमध्ये स्वस्तिक काढून घेतलेले आहे, अक्षत दिवा घेतलेला आहे, वस्त्र घेतलेला आहे, दूध घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे, हळद कुंकू अक्षता आणि फुलं पण घेतलेलं आहे, धोत्र्याचं फळ घेतलेलं आहे, फुलं घेतलेलं आहे आणि हे 5 झाडांची आपल्याला फुलांच्या किंवा फळांच्या झाडांची पाने घ्यायची आहे। बेल घेतलेलं आहे आणि पांढरे फूल घेतलेले आहे आणि इथे आपण पार्वती आणि तिची सखी तिची पण मूर्ती घेतलेली आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। मी येथे एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, फळं पण घेतलेली आहे। तुम्ही 5 प्रकारचे पण घेऊ शकता। मी येथे कलश हा तयार करून घेतलेला आहे आणि मांडलेला आहे। प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि लोट्याला धागा गुंडाळून घेतलेला आहे आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे। पाण्यामध्ये 1 सुपारी आणि 1 रुपयाचा शिक्का अक्षिदा टाकलेला आहे आणि आंब्याची पानं लावून घेतलेले आहे आणि नारळ। अशा प्रकारे आपल्याला कलश तयार करायचा आहे। आता आपल्याला इथे हरतालिकेची मूर्ती ठेवायची आहे। मी तांदळाची रास ठेवून घेते आणि ही अशी पसरून घ्यायची आहे आणि आपल्याला दोन्ही हातांनी स्थापना करायची आहे। अशा प्रकारे सखी आणि पार्वती आहे। मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यावरनं आपल्याला आता शिवलिंग काढायचं आहे। तर मी वाळूची शिवलिंग काढते। वाळू घ्यायची आहे आणि अशी 5 मुठींनी अशी ठेवायची आहे। दोघी सवाशी नसल्या तर त्या अशा पाण्याने असं घेऊन 2 हातांनी अशा प्रकारे ठेवतात, दोघी जोडून हात। आणि आता आपल्याला शिवलिंग काढायची आहे। वाळू थोडी पाण्याने ओली करून घ्यायची आणि अशा प्रकारचं शिवलिंग काढायचं आणि या 5 तिच्या सखी बनविलेल्या आहे। सखीसोबत तिने पूजन केलेलं होतं। आता पूजा करायच्या अगोदर मी तुम्हाला एक कहाणी सांगते। कथा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हरतालिकेची थोडीशी माहिती सांगते। हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरे केले जाते। हे व्रत सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात। पार्वतीसारखा आपल्यालाही चांगला पती मिळावा म्हणून मुख्यतः दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात। या दिवशी गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते। हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे। आता आपण हरतालिकेची कहाणी बघूया। पार्वतीचे तप पाहून तिचे वडील हिमालया यांना फार दुःख झाले। इतकी गुणी कन्या कुणाला द्यावी याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला। मग काय, एक दिवस नारद मुनी हिमालयाला भेटायला आले। हिमालयाने त्यांचे पूजन करून स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले। त्यावर नारद म्हणाले, तुझी मुलगी उत्पन्न झाली आहे। मी भगवान विष्णूचे स्थळ घेऊन आलो आहोत। हे ऐकून हिमालयाला फार आनंद झाला आणि त्यांनी मनात ठरविले की विष्णूला आपली मुलगी द्यावी। हिमालयाने पार्वतीला सर्व हकीकत सांगितली, परंतु पार्वतीला ती रुचली नाही। ती रागावली। महादेवा वाचून दुसरा पती नाही असे ती म्हणाली। पार्वतीने मग सर्व गोष्ट आपल्या सखीला सांगितली।
सखीने तिला घोर अरण्यात नेले, एक नदीकाठी नेले आणि नदीजवळ शिवलिंग बनविले. फुले पाने वाहून सखीसोबत शिवलिंगाचे पूजन केले. पार्वतीच्या तपामुळे भगवान शंकराचे आसन हलले आणि महादेव तेथे प्रगट झाले. काय वर मागायचे माग असे म्हणाले. तेव्हा पार्वती तिने तुम्ही माझा पती व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. महादेवाने ती मान्य केली. थोड्या वेळाने तेथे तिचे वडील हिमालय आले. पार्वती सर्व हकीकत तिने सांगितली आपल्या वडिलांना. हिमालयाने चांगलासा मुहूर्त पाहून त्यांचे लग्न लावून दिले. अशा प्रकारे हरितालिकेची ही कहाणी आहे. किती छान कहाणी आहे ही. आपल्या पार्वतीने किती म्हणजे तप केले, त्यामुळे तिला देवादिदेव महादेव मिळाले. बघा आता आपण त्यांचे पूजन कसे करायचे ते बघूया. प्रथम दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे. अक्षत वगैरे वाहून फूल वाहायचं आणि कलशाचं पण पूजन करायचं आहे. आणि हार वाहून घेते मी. बघा कलशाला हार वाहून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या शिवलिंगाचं पूजन करायचं आहे. तर शिवलिंगावर थोडंसं दूध अर्पण करून द्यायचं आणि हे जल आणि त्यानंतर आपल्याला अक्षत आणि कुंकू गुलाल बुक्का सर्व वाहायचं आहे. फूल वाहायचं आणि हे 5 झाडांची पाने वाहायची. मी 5-5 घेतलेली आहे. 16-16 पण घेतात. एक जुडी 16 पानांची असे 5 घ्यायचे आहे. धोत्र्याचं फळ वाहायचं आहे आणि बेल पण आणि मंत्र जाप करत जायचा. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे पांढरं फूल वाहायचं आहे आणि हार वाहायचा. आणि वस्त्राला कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि हे वस्त्र वाहायचं आहे. आणि ही सखी आणि तिची पार्वती आहे. तिला पण अक्षत हळद कुंकू वाहायचं आहे. आणि हार चढवायचा आहे. बघा हार वाहून घेतलेला आहे आणि असा पानाचा विडा पण ठेवायचा आहे. आणि आपल्याला पाण्याचं देठ देवाकडे ठेवायचं आहे आणि यावर अक्षत हळद कुंकू वाहून द्यायचं, फूल वाहायचं आणि पूजा करायची. आणि मी हे ओटीचं सामान घेतलेलं आहे. हेही आपल्याला इथे पार्वती आणि तिच्या सखीजवळ ठेवायचं आहे. आणि यालाही हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायची आहे, फूल वाहायचं. बघा दूध आणि पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि सगळं पूजा झालेली आहे. अशा प्रकारे हरितालिकेची पूजा केली जाते. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.